प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब असते तर त्याचं थोबाड फोडलं असतं. अरविंद सावंत यांचं महिलांबद्दलचं वक्तव्य दुर्दैवी. शायना एनसी यांच्यावरच्या टीकेवरून शंभूराज देसाई यांचा घणाघात. निवडून येण्याचा विश्वास नसल्यानं राम शिंदे यांच्याकडून विधान परिषदेचा राजीनामा नाही. रोहित पवार यांचा घणाघात. तर रोहित पवार यांच्याच पायाखालची वाळू सरकले. शिंदेंचा पलटवार. 4 नोव्हेंबरपासून राज ठाकरे यांच्या प्रचार सभेला सुरुवात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे गर्जत. कोल्हापूरमधून उद्धव ठाकरे करणार प्रचाराची सुरुवात. राधानगरी विधानसभा मतदारसंघात 5 तारखेला पहिली जाहीर सभा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 6 तारखेला पहिली प्रचार सभा. पडळकरांसाठी फडणवीस मैदानात. पडळकर यांच्या मतदारसंघात पहिली सभा. पोलिसांच्या वाहनातून महायुती उमेदवारांना आर्थिक रसद पुरवली जाते. काही अधिकाऱ्यांनी माहिती दिली. शरद पवार यांचा मोठा आरोप. सावंतांनी व्यक्तिगत वक्तव्य केलं असं वाटत नाही. काही जणांकडून निवडणुका असल्यानं जाणीवपूर्वक वाद पेटवण्याचा प्रयत्न. शायना एनसी प्रकरणावर शरद पवार यांचं मत. सागर बंगल्यावर युक्रेन हल्ला करणार आहे का? फडणवीस यांची सुरक्षा वाढवल्यानं संजय राऊत यांचा खोचक सवाल. महाविकास आघाडीला भीती वाटू लागले म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेकडून आक्षेपार्ह भाषेचा वापर. किरीट सोमय्या यांची टीका. तर सावंत यांच्या प्रचारावर बंदी घालण्याची मागणी. शिराळा मतदारसंघातील बंडखोर सम्राट महाडिक यांची माघार. भाजप उमेदवार सत्यजित देशमुख यांना पाठिंबा जाहीर. चिखली विधानसभेतील बसप उमेदवारावर जीवघेणा हल्ला. 40 ते 50 जणांकडून झालेल्या हल्ल्यात शंकर चव्हाण गंभीर जखमी. अतिदक्षता विभागात उपचार सुरू. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. शायना एनसी यांच्यावरच्या वक्तव्यावरून उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी घणाघाती टीका केली. तसंच अरविंद सावंत यांचं महिलांबद्दलचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचंही देसाई म्हणाले. सावंत यांना राज्यातील महिलाच उत्तर देतील असंही देसाई यांनी नमूद केलं. माननीय शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की असा शिवसैनिक जर कुणी महिलांच्या बद्दल असे शब्द वापरणारा जर असता आणि वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब असते तर त्याचं थोबाड फोडलं असतं. ही पक्षाची भूमिका ही माननीय शिंदे साहेबांनी स्पष्ट केलेली आहे. महिलांच्या बद्दल असं अर्वाच्य बोलणं, लांछनास्पद बोलणं, अपमानास्पद बोलणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळं ज्या माजी खासदार सावंतांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे ते निंदनीय आहे आणि राज्यातल्या महिला त्याचं उत्तर ही निश्चितपणाने देतील. तिकडे विधानसभा निवडणुकीत पोलिसांच्या वाहनातून महायुतीच्या उमेदवारांना आर्थिक रसद पुरवली जाते अशी माहिती काही पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला दिली असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला. माहिती देणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव जाहीर करू नका असं सांगितल्यानं त्याचं नाव सांगता येणार नाही असंही ते म्हणाले. माहितीशिवाय भाष्य करणं हा माझा स्वभाव नाही असंही त्यांनी नमूद केलं. पोलीस दलाच्या गाड्यातून रसद फसवली जाते असं काही त्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्याकडून सुद्धा ऐकायला मिळतं. खरं मला त्याच्यावर जाहीर बोलायची इच्छा होती आधी, परंतु त्या अधिकाऱ्यांनी माझ्याकडनं कमिटमेंट करून घेतली की आम्ही नावं डिस्क्लोज करणार नाही. त्यामुळं त्यांचं भवितव्य संकटात जाऊ नये म्हणून मी अधिक बोलत नाही. पण हे ऐकायला मिळतं की पोलीस दलाची जी वाहनं आहेत त्याच्यातून रसद पोचवली जाते
त्यांच्या उमेदवारांना. तिकडे शरद पवार यांनी केलेल्या या टीकेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय. मलाही त्यांच्या काळात असं चालायचं असं लोक सांगायचे, कदाचित त्यांना त्याचाच भास होत असेल असा टोला फडणवीस यांनी लगावला. मला लोक असं सांगतात की त्यांच्या काळामध्ये असं चालायचं, आता त्यांना तो भास होत असेल, आमच्या काळात तर असं काही होत नाही. मला लोक असं सांगतात की त्यांच्या काळामध्ये असं चालायचं, आता त्यांना तो भास होत असेल, आमच्या काळात तर असं काही होत नाही. पोलिसांच्या गाड्या चेक करा, निवडणूक आयोगाची जी एक टीम असते ते करू शकतात. तुझी गाडी चेक करू शकतात, माझी गाडी चेक करू शकतात, त्यांना तो राईट आहे. हे या आरोपात काही तथ्य नाहीत, बिनबुडाचे आरोप आहेत. दरम्यान शरद पवार यांनी तक्रार केल्यास चौकशी केली जाईल असं वक्तव्य मंत्री शंभूराज देसाई यांनी केलंय. त्यांच्याकडे काय माहिती असेल तर त्यांनी तक्रार करावी ना, कारण असं कसं अशी यंत्रणेचा वापर कोणीच कधी करत नाही. आता एवढं आम्ही फिरतोय, आता आम्ही पण मंत्री आहोत, ओरड आमच्याकडचं संरक्षण कमी केलं पोलिसांनी. म्हणजे पूर्वी मंत्री असताना जिल्ह्यात फिरताना पायलट असायचं, एस्कॉट असायचं, आता फक्त सुरक्षेची यंत्रणा बरोबर आहे. त्यामुळं असं कधीच होत नाही. जर मान्य पवार साहेबांकडे अशी कोणी तक्रार केली असेल तर त्यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांच्याकडे किंवा इतर कुठले वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्यांच्या पक्षाच्या वतीनं द्यावी ती तक्रार, त्याची चौकशी केली जाईल. विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येते तशी नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांना हळूहळू धार येते. कर्जत जामखेडमधून आमदार रोहित पवार यांच्या विरोधात भाजपचे राम शिंदे रिंगणात उतरले आहेत. राम शिंदे यांना ही निवडणूक महाकठीण असल्याचा दावा रोहित पवार यांनी केलाय. राम शिंदे यांना निवडून येण्याचा विश्वास नाही, त्यामुळेच त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा दिलेला नाही असा टोला रोहित पवार यांनी लगावलाय. तर रोहित पवार यांच्या टीकेला राम शिंदे यांनी उत्तर दिलंय. रोहित पवार यांच्या पायाखालची बाळू सरकली आहे असा पलटवार त्यांनी केला. राम शिंदे सरांना ती लढत टफ नाही, नामुमकिन है. कारण गेले 4.5 वर्ष राम शिंदे सर कुठेच कोणाला दिसले नाही. कोरोना आला तेव्हा घरी बसले होते, लंपीचा रोग आला घरी बसले होते, पिण्याचे टँकर जेव्हा लागत होते लोकांना तेव्हा घरी बसले होते, विम्याचा पैसा मिळत नव्हता घरी बसले होते. बाहेर कधी निघाले एमआयडीसी थांबवण्यासाठी, मंदिराचा निधी थांबवण्यासाठी. त्यामुळे राम शिंदे सरांवर लोक तिथं नाराज आहेत. आता झालं असं की राम शिंदे सरांना आत्मविश्वासच नाही स्वतःवर. आत्मविश्वास असता तर त्यांनी काय केलं असतं, तर एमएलसी पदावरचा राजीनामा त्यांनी दिला असता. आमदार रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमध्ये गेल्या 5 वर्षामध्ये काय विकास केला हे सांगावं. बाकीच्या गोष्टीवर बोलण्यासारखं काहीच नाही राहिलं. त्यांना पूर्ण पायाखालची वाळू घसरले असल्या कारणानं नैराश्याच्या गर्तेत सापडून अशा पद्धतीचं ते वक्तव्य करत आहेत. राज्यामध्ये सध्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली आहे. अशातच सोमवारपासून राजकीय नेत्यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू होतोय. 4 नोव्हेंबरला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली जाहीर सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे ठाण्यात होते. शिवसेना आणि मनसेत माहीमच्या जागेवरून कलगीतुरा सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातल्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर उद्धव ठाकरे यांची पश्चिम महाराष्ट्रातली पहिली सभा 5 नोव्हेंबरला कोल्हापूरच्या राधानगरीत होईल. राधानगरीत शिवसेना विरुद्ध उबाठा असा सामना आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगलीच्या जतमध्ये 6 तारखेला सभा आहे. भाजप उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. शिवसेना आणि भाजपला नवाब मलिक यांना मदत करायची नसेल तर ती त्यांची इच्छा, परंतु नवाब मलिक आमचे सहकारी आहेत, तसंच त्यांच्यावर कुठलाही गुन्हा कोर्टात सिद्ध झालेला नाही, त्यामुळे आम्ही त्यांना तिकीट दिलं असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. भाजप शिवसेनेनं मलिक यांच्या विरोधात उमेदवार दिला असला तरी त्याचा दुसऱ्या जागांवर परिणाम होणार नाही असंही प्रफुल्ल पटेल म्हणाले. नवाब मलिक आमचे पूर्वीपासूनच सहकारी राहिलेले आहेत. आमदार, मंत्री सर्व पदावर ते राहिलेले आहेत आणि त्यांच्यावर कुठलाही अजून कोर्टाद्वारे गुन्हा त्यांनी केला आहे असा सिद्ध झालेला.
आम्ही त्यांना तिकीट दिली आहे आणि जर भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेनाला त्यांना मदत करायची नसेल किंवा काही कॅन्डिडेट उभा करायचं असेल तर त्यांची इच्छा आहे. पोलिसांच्या वाहनातून महायुतीच्या उमेदवारांना आर्थिक रसद पुरवली जाते अशी माहिती काही अधिकाऱ्यांनी दिली असा आरोप शरद पवार यांनी एका पत्रकार परिषदेत केला. रसद पुरवण्याच्या पवार यांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय. मलाही त्यांच्या काळात असं चालायचं असं लोक सांगतात, कदाचित त्यांना त्याचाच भास होत असेल असा टोला फडणवीस यांनी लगावलाय. पवार यांच्या टीकेला त्यांनी जोरदार उत्तर दिलं. बुलढाण्याच्या चिखलीमध्ये बीएसपीचे उमेदवार शंकर चव्हाण यांच्यावर 40 ते 50 जणांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात चव्हाण गंभीररीत्या जखमी झाले असून अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भाजपचे बंडखोर नेते गोपाळ शेट्टी यांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. पक्षातील काही जण पक्षाला हानी पोहोचवण्याचं काम करतायत, पण मी पक्षाच्या हिताचाच निर्णय घेणार, पक्षानं काढलं तरी पक्ष सोडणार नाही असं गोपाळ शेट्टी म्हणाले. मी माझ्या उमेदवारीवरती ठाम आहे, मी निवडणूक लढवणार अशी भूमिका गोपाळ शेट्टी यांनी घेतली. पक्ष सोडणार नाही या विषयावर ते ठाम आहेत. महायुतीशी चर्चेविना राज ठाकरे यांनी लोकसभा चर्चेविना उमेदवार दिल्यानं माहीमचा मोठा घोळ झालाय असं एकनाथ शिंदे म्हणाले. तर सरवणकर यांचे कार्यकर्ते हे निवडणूक लढवण्यासाठी आक्रमक आहेत असंही शिंदेंनी म्हटलंय. फडणवीस यांच्या सुरक्षेवरून खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. फडणवीस यांना कुणापासून धोका आहे, राज्याचे गृहमंत्री सुरक्षित नाहीत याची चिंता वाटते. सागर बंगल्यावर युक्रेन किंवा इस्रायल हल्ला करणार आहे का असे खोचक प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. अरविंद सावंत काय चुकीचं बोलले ते सांगा. अरविंद सावंत यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय असं संजय राऊत यांनी म्हटलं. प्रियांका आणि सोनिया गांधी यांच्याबद्दल भाजपचे नेते काय बोलायचे हे आठवून पहा असंही राऊत यांनी म्हटलंय. विधानसभेच्या नंतर ओबीसी आरक्षण थांबवलं जाणार आहे. आपले उमेदवार निवडून आले तर आरक्षणावरचा हल्ला आपल्याला थांबवता येईल असं आवाहन वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. सध्या त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. बारामतीच्या काटेवाडीत अजित पवार यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं दिसलं. अजित पवार यांच्या बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गोविंद बागेत शरद पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांनी गर्दी केली. बंजारा समाजाच्या महिलांनी आणि पुरुषांनी गोविंद बागेच्या प्रवेशद्वारावर पारंपरिक नृत्य करत आनंद साजरा केला. आणि एक ब्रेकिंग न्यूज येते. बारामतीत 2 ठिकाणी दिवाळी पाडवा होतोय. शरद पवार यांच्या गोविंद बागेत एक दिवाळी पाडवा होतोय, तर अजित पवार यांच्या काटेवाडीत सुद्धा एक वेगळा दिवाळी पाडवा होतो आहे. या दोन्ही ठिकाणी पवार समर्थकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. काही कार्यकर्ते शरद पवार यांच्याकडे भेट घेऊन अजित पवार यांनाही भेटायला गेले होते. गेल्या वर्षीप्रमाणे पवार कुटुंबियांची एकत्र दिवाळी साजरी होणार का हा राज्यभरात कौतुकाचा विषय होता. ग्रामीण भागात एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कार करणाऱ्या कुटुंबात त्याचं विशेष अप्रूपही असतं. मात्र गेल्या वर्षी राजकारणामुळे पवार कुटुंबात मतभेद निर्माण झाले, पक्ष फुटला. आता दिवाळी पाडवा सुद्धा वेगळा आहे. अनेक वर्षांपासूनची पाडवा मेळाव्याची परंपरा कायम राहायला हवी होती. ही परंपरा कायम राहिली असती तर मला आनंद झाला असता. पण ठीक आहे, लोकांना दोन्ही ठिकाणी जावं लागतं, त्यांना त्रास झाला, त्यामुळे मी अस्वस्थ आहे असं शरद पवार म्हणाले. आजचा सण या ठिकाणी साजरा केला जातो. या प्रांगणामध्ये आम्ही सगळेजण जमतो आणि ही पद्धत जी आहे जुनी ही कायम राहिली असती तर मला आनंद झाला असता. पण ठीक आहे, लोकांना काही ठिकाणी जवळ ठिकाणी जावं लागेल
आणि थोडा त्यांना त्रास झाला त्याच्यामुळे मी अस्वस्थ. त्याच्यात दुसरं काही कारण नाही. एवढी प्रचंड गर्दी एका ठिकाणी झाली तर संध्याकाळी 6 वाजले असते. त्या लोकांना पण पाडव्याचं घरी जायचं असतं म्हणून 2 ठिकाणी झाल्यानंतर निम्मी गर्दी तिकडं निम्मी गर्दी इकडं झाली की गर्दी विखुरली जाते, काम पण उरकतं आणि त्यांना आपापल्या घरी पण जाता येतं. त्यांचं जो काही वेळ आहे तो पण त्याच्यात वाचतो. भाजप